दाओसमधल्या गुंतवणुकीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही मुंबईचा पूर्णपणे विकास करू। महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणाही होतीये। इनोव्हेशन सिटी संदर्भात टाटा समूहाशी चर्चा ही झालेली आहे अशी देखील माहिती देण्यात आली आहे। भारताची अर्थव्यवस्था आता 5 ट्रिलियनची होणार आहे, पण 5 ट्रिलियन पासून 10 ट्रिलियनला जायचं, 10 पासून 15ला जायचं आहे, तर आताच्या बिझनेसेसच्या भरोश्यावर आपल्याला जाता येणार नाही। त्याकरता इनोव्हेशन इकोसिस्टीम तयार करावी लागेल आणि महाराष्ट्र ग्रोथ इंजिन आहे, म्हणून ही महाराष्ट्रात तयार करायचा आपण निर्णय घेतला। टाटा सन्सनी त्याचा आज जी काही घोषणा केली त्या घोषणेसोबत त्यांनी $11 बिलियन म्हणजे कदाचित 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट ही टाटाने त्या ठिकाणी घोषित केली आहे आणि लगेच आंतरराष्ट्रीय समुदायातनं देखील चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे। खूप महत्वाची अशा प्रकारची घडामोड आहे। एक अजून अनाउन्समेंट टाटा सन्सनी केलेली आहे, ती म्हणजे मुंबई करता सर्क्युलर इकॉनॉमीची। आपल्याला माहिती आहे की आज एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत। एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी सुधारवण्याकरता सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, इंडस्ट्रियल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्ट अशा सगळ्या गोष्टींना या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्टला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि झिरो लँडफिल ठेवायचा, अशा पद्धतीनं याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।